मैत्रिणींनो, मला एक सांगू, तुम्ही जर शिवण क्लास करत असतील ना, तर ते तुम्हाला जे म्हणजे क्लासमध्ये जेवढं शिकवतील ना, त्याच्यावरच अवलंबून राहू नका. तर ते तुम्ही घरी येऊन पण पेपर कटिंग करून बघा. पेपर कटिंग त्याच्याबरोबर येते का बघा. नंतर पेपर कटिंगवर तुम्ही कपडा कटिंग करून बघा. ते घरी शिवून बघा. काही अडलं तर क्लासमध्ये विचारा. कारण तुम्ही शिकतानाच जर विचारतील ना, तर त्या क्लासमध्ये तुम्हाला उत्तरं दिली जातील. नाही तर मग तुम्हाला कोणी उत्तर देणार नाही. जरी तुमची सख्खे नातेवाईक असले ना, तरी कोणी आयडिया सांगत नाही. म्हणून तुम्ही जर क्लास करत असतील तर क्लासमध्ये घरी आल्यावर तुम्ही नुसतं क्लासमधून आलं का क्लासमधल्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवल्या का दुसऱ्या दिवशी उचलल्या का परत क्लासमध्ये गेल्या, असं करू नका. तर ते घरी आल्यावर तुम्ही त्याचा पुरेपूर अभ्यास करा. का हे माप असं केल्यावर असं काय होतं, असं केलं तर असं कसं होतं, म्हणजे ह्याचा विचार करा. ते करून बघा. तेव्हा तुम्ही खरे म्हणजे टेलर व्हाल. नाहीतर मग ते क्लासमध्ये शिकवतील त्याच्यावरच जर तुम्ही अवलंबून राहाल तर तुम्ही सक्सेसफुल होणारच नाही. कारण आपल्या अनुभवातून खरं म्हणजे टेलर व्हायला लागतं. अशी ही टेलरची व्याख्या आहे. क्लासमध्ये फक्त आपल्याला काय आयडिया दिल्या जातात का असं हे माप असं घ्या तसं घ्या. पण जास्त करून टेलर शिकायचं असेल ना, तर आपल्या स्वतःच्या अनुभवातून शिकायला लागतं. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण जास्त करून स्वतःच्या अनुभवातून शिका.